मराठी रंगभूमीवर सध्या एक नाटक खूप चर्चेत आहे, ते म्हणजे दादा एक गुड न्यूज आहे. सोनल प्रोडक्शन व प्रिया बापट यांची संयुक्त निर्मिती असलेले हे नाटक कल्याणी पठारे यांनी लिहिलेले आहे, तर अद्वैत दादरकर यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. ऋता दुर्गुळे व उमेश कामत यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत, तर आरती मोरे आणि ऋषी मनोहर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बहिणीचं लग्न आणि नंतर समजलेली गुड न्यूज ही प्रत्येक भावासाठी एक आनंद देणारी गोष्ट असते. पण जर लग्नाविना ही न्यूज मिळाली तर, आणि जर बहिणीनं ते मूल जन्माला घालायचा निर्णय घेतला तर तो भाऊ कसा रिॲक्ट करेल, तो तिच्या पाठीशी कसा उभा राहील, याच विषयावर हे नाटक बेतलेलं आहे. हे नाटक आजच्या काळातले, आजच्या पिढीचे प्रश्न मांडणारे आणि आजच्या तरुणाईची भाषा असलेलं आहे. हसत खेळत या नाटकातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, तर कधी कधी टचकन डोळ्यात पाणी सुद्धा येतं. ऋता दुर्गुळेचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. तिचा स्टेजवरचा वावर, तिचे एक्सप्रेशन्स, सगळ्याच बाजूने तिने उत्तम अभिनय केलाय. उमेश कामत हा एक उत्तम नट आहेच, त्याने हा भाऊ उत्तमरित्या साकारलाय. कॉस्ट्युमसाठी श्वेता बापट यांचे विशेष कौतुक. ऋता दुर्गुळे म्हणजे नमिता या कॅरेक्टरसाठी जे कॉस्ट्युम्स वापरले ते मला खूप आवडले. सुरुवातीला बहिणीला विरोध करणारा भाऊ आणि नंतर तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या भावाचा भावनिक प्रवास लेखिकेने उत्तमरित्या दाखवलेला आहे. नाटकाची प्रकाश योजनाही मला खूप आवडली. विशेष म्हणजे शेवटच्या प्रवेशावेळी जो लाईटचा वापर केलाय तो मला खूप आवडला. प्रेक्षकांच्या टाळ्या तिथं मिळतातच. ओव्हरऑल मला हे नाटक खूप आवडलंय. तुम्ही हे नाटक पाहिलंय का? जर तुम्ही हे पाहिलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. जर तुम्ही हे नाटक पाहिलं नसेल तर जरूर पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. मी सध्या वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज बनवते, सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.